विठ्ठल 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 रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल हा शब्द आपल्या शरीरासाठी, आपल्या हार्टसाठी किती उपयोगाचा आहे, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा विठ्ठल हा शब्द, हा जोड अक्षर येतं, ठ ला ठ हा शब्द जोडलेला आहे. तर या शब्दात 2 महाप्राण आणि 1 अल्पप्राण अशा शब्दांचा समावेश आहे. तर या विठ्ठल शब्द उच्चारण्याने ठ वरती जो जोर येतो त्यामुळे हृदयावरती आपल्या परिणाम होतो आणि या नामस्मरणाने हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका टळतो. तर मित्रांनो, हार्ट अटॅक येऊन नंतर नामस्मरण करण्यापेक्षा आपण आधीच नामस्मरण करून हार्ट अटॅकचा धोका टाळलेला बरा, नाही का? सायंटिस्ट लोकांनी हे प्रूफ करून दाखवलं आहे की विठ्ठल शब्द उच्चारल्यानंतर हार्टची कार्यक्षमता अधिक वाढते आणि जर आपलं रक्तप्रवाहाचा फ्लो खूप जास्त प्रमाणात होत असेल तर तो सुद्धा नॉर्मल येतो. हा दावा केलेला आहे पुण्याच्या वेदविज्ञान केंद्राने. ब्लड प्रेशर संतुलित होतं, पल्स रेट संतुलित होतात, इको रेशोमध्ये सकारात्मकरित्या वाढ होते. हे फक्त 10 दिवस तुम्ही 9 मिनटे एका ठिकाणी बसून विठ्ठलांचं नामस्मरण केल्याने हे बदल आपल्या शरीरात घडते. आणि हे मी सांगत नाही आहे, तर हा दावा केला आहे डॉक्टर अविनाश इनामदार यांनी. हे स्वतः हृदयरोग तज्ज्ञ आहेत, त्यांनी हे ॲनालिसिस केलेलं आहे. वारकरी संप्रदाय 250 किलोमीटर अंतर 18 दिवसात कंप्लीट करतात. तर हे सर्वच्या सर्व लोक काही आजारी नसतात असं नाही आहे ना. सर्वचे सर्व एकदम ठणठणीत असतात का, तर नाही. पण ते एवढा 250 किलोमीटर अंतर 18 दिवसात कंप्लीट करण्याची ताकद यांच्यामध्ये येते कुठून? तर ही ताकद येते विठ्ठलाच्या नामस्मरणाने. विठ्ठलाचा जयघोष करत ही लोक रोज चालत जातात. म्हणजे अंतर एवढे 250 किलोमीटरचं अंतर ही लोक सहजपणे विठ्ठलाच्या नामस्मरणाने पार करून जातात. हे सायंटिफिकली प्रूफ केलेलं आहे. हे मी माझ्या मनाचं तुम्हाला सांगत नाही आहे. जर तुम्हाला कधी ॲसिडिटी झालेली असेल तर फक्त 5-6 मिनटे तुम्ही विठ्ठलाचा जप करा. जप करता करता टाळ्या पण वाजवा. त्यामुळे काय होईल, तुमच्या पोटातली हवा जी आहे ती ढेकरच्या रूपाने बाहेर पडते आणि ॲसिडिटी तुमची कमी कमी होऊ लागते. सातत्याने करूयात आणि आजार दूर पळवूयात. आणि माऊली बघताय काय, पटापट व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.